मॉडर्न ITI ग्रुप या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अल्टरनेटर या अतिशय महत्वाच्या गाडीवरील उपकरणाबद्दल माहिती बघणार आहे. अल्टरनेटर गाडीवरती कुठं फिट केलेला असतो, त्याचं काम काय, त्याचं फंक्शन काय, तो कसा असतो, या सर्व बाबीबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहणार. आता सर्वप्रथम हे बघा, या इंजिन वरती आपल्याला हा अल्टरनेटर दिसतो. हे काय आहे या ठिकाणी दिसतो आपल्याला अल्टरनेटर. हा अल्टरनेटर आहे. आता गाडीवरती अल्टरनेटर देण्याचा उद्देश काय, किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये बॅटरी चार्जिंग करण्यासाठी इंजिनच्या पुढील बाजूस जो पार्ट दिलेला असतो, जसं की इंजिनची ही पुढील बाजू आहे, या इंजिनच्या पुढील बाजूस जो पार्ट दिलेला असतो यालाच आपण अल्टरनेटर असं म्हणतो. अल्टरनेटर हा जो आहे हा या क्रँकशाफ्टच्या ही जी क्रँकशाफ्टची पुली आहे या ठिकाणी आपल्याला दिसते. या क्रँकशाफ्टच्या पुलीपासून या बेल्टच्या सहाय्यानं याला फिरवलं जातं आणि फिरवल्यानंतर याला बेल्ट मार्फत गती जेव्हा भेटते त्यावेळेस हिच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. आता सध्याच्या ज्या गाड्या आहेत या गाड्यांवरती अल्टरनेटर देण्याचा मुख्य उद्देश काय आहे की सध्याच्या गाडीवर इलेक्ट्रिकल ऍक्सेसरीजचं जे प्रमाण आहे हे भरपूर प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, म्हणून जास्त कॅपॅसिटीच्या जनरेटरची आपल्याला गरज भासते. मोठ्या सिटीमध्ये ट्रॅफिकमुळे गाडीचा स्पीड कमी केला जातो. कमी स्पीडला डायनामो, याच्या अगोदर जो डायनामो वापरला जातो या डायनामोकडून बॅटरी चार्ज ही पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हती. अल्टरनेटर हा जो अल्टरनेटर पार्ट आहे हा कमी आरपीएम ला जास्त वीज निर्माण करू शकतो. अल्टरनेटर हा उच्च स्पीडला चालत असल्यामुळं तो डायनामो पेक्षा नक्कीच जास्त आउटपुट निर्माण करतो, म्हणून अल्टरनेटरचा जो उपयोग आहे हा सध्याच्या बहुतेक करून सगळ्या गाड्यांवरती केला जातो. आता अल्टरनेटर हा नेमकं फंक्शन काय करतो किंवा याचं काम काय मुख्य, तर अल्टरनेटर हा एसी जो करंट आहे हा एसी करंट निर्माण करतो. एसी करंट निर्माण केल्यानंतर डायोड रेक्टिफायरच्या सहाय्यानं एसीचं डीसी करंट मध्ये रूपांतर हा अल्टरनेटर करतो आणि बॅटरी चार्ज करण्याचं कार्य करतो. अल्टरनेटर हा मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करण्याचं कार्य करतो. ही इलेक्ट्रिकल एनर्जी बॅटरी चार्जिंग करण्यासाठी या ठिकाणी त्याच्यात जी बॅटरी असते ही बॅटरी चार्जिंग करण्यासाठी या अल्टरनेटरचा उपयोग केला जातो. आता जनरली तुमच्या लक्षामध्ये आला असेल की बा अल्टरनेटरचं कार्य काय आहे, त्याचा उद्देश काय गाडीवर देण्याचा, आणि तो फंक्शन म्हणजे त्याचं जे कार्य आहे मुख्य तो काय करतो. तर आता मुख्य अजून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की अल्टरनेटरचे जे मुख्य वैशिष्ट्य आहेत ते कोणते असतात. अल्टरनेटर हा कमी स्पीडला जास्तीत जास्त वीज निर्मिती करतो. वजन, याचं जे वजन आहे हे पाहिजे त्या प्रमाणामध्ये कमीच आहे. याचं वजन हे कमी असतं आणि याला जागा सुद्धा फिटिंग करण्यासाठी कमी लागते. याला कटआउटची गरज नसते. आता या गाडीचं अल्टरनेटर झालं. मी तुम्हाला अजून काय अल्टरनेटर दाखवतो. सुद्धा या क्रँकशाफ्टच्या व्ही पुलीकडून गती घेतल्या जाते. सगळ्याच अल्टरनेटरला क्रँकशाफ्टच्या व्ही पुलीकडून गती घेतल्या जाते आणि हा अल्टरनेटर फक्त मी तुम्हाला दाखवतोय की कशा रीतीनं कशा प्रकारचे अल्टरनेटर असतात. अजून दुसऱ्या इंजिनवर तुम्हाला अल्टरनेटर दाखवतो. हा या ठिकाणी सुद्धा अल्टरनेटर दिसतोय आपल्याला. इकडनं दाखव. हा इथं सुद्धा आपल्याला अल्टरनेटर दिसत आहे. दिसतो आपल्याला सगळ्यांना अल्टरनेटर. मी अजून दाखवतो तुम्हाला अल्टरनेटर. ठिकाणी सुद्धा आपल्याला अल्टरनेटर बघायला मिळतो. हा सुद्धा अल्टरनेटर आहे. त्यानंतर हा अल्टरनेटर आहे अशा इंजिनच्या समोरील बाजूस फिट होतो. क्रँकशाफ्ट पुलीकडून गती घेतो. आता आपण संपूर्ण अल्टरनेटर हा रिमूव्ह करणार आहे. रिमूव्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात हे सुद्धा मी तुम्हाला खोलून दाखवतो. व्हिडिओ थोडासा लांब होईल परंतु सगळ्यांनी बघा, अवश्य बघा. पहिले आपण अल्टरनेटर खोलून घेतलेला आहे. दिसतो हा अल्टरनेटर आहे बघा. आता हा अल्टरनेटर आपल्याला पूर्ण रिमूव्ह करायचा. त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात, कशा रीतीने दिसतात, स्टेटर कसं असतं, प्लेट कशी असते, एंडशील्ड कसं असतं, पुली कशी असते, फॅन कसा असतो, हे सगळं आपण आता अल्टरनेटर मध्ये शिकत असताना एक एक पार्ट रिमूव्ह करून तुम्हाला त्याची माहिती द्यावी.
हे तीन हे जे तीन नट आहे हे आपण रिमूव्ह करून घेतले. आता आपण याला वेगळं करणार. या दोन स्क्रूच्या साहाय्यानं हा कटआउट आहे, जे कार्बनचे ब्रश आहे. असं एकदा पूर्ण रिमूव्ह करून घेऊ आपण याला. या अशा रीतीनं आपण हा जो अल्टरनेट आहे हा पूर्ण पद्धतीनं डिसअसेंबल केलेला आहे. यातला एकन एक पार्ट हे नट बोल्ट, ओरिंग, स्क्रू, स्टेटर, रोटर, फॅन, पुली, नट हे सगळं आपण वेगवेगळं केलेलं आहे. आता आपण एक एक पार्ट यातला बघणार आहोत. आपल्याला या ठिकाणी हा शाफ्ट दिसतोय बरोबर. हा शाफ्ट आहे, त्यानंतर नट आहे, या नट मध्ये एक वॉशर आहे, ही जी दिसते आपल्याला ही पुली आहे, हा फॅन आहे, हा फॅन आहे, त्यानंतर हा एंड कव्हर आहे, एंड कव्हर आहे, हा एंड कव्हर म्हणजे नट, वॉशर, पुली, फॅन, फॅनच्या नंतर एक मोठ्या पद्धतीचा स्पेसर असतो आणि एक या ठिकाणी एंड कव्हर दिसतंय. त्यानंतर याच्या आतमध्ये ही अशी जी बेरिंग या ठिकाणी आपल्याला दिसते ती बेरिंग इकडच्या शाफ्टवर या तोंडावर सुद्धा आहे. ही एक बेरिंग आहे आणि ही आपल्याला हे जे दिसतंय ही रोटर असेंब्ली आहे. ठिकाणी स्लिप रिंग दिसत आहे आपल्याला, ही स्लिप रिंग आहे आणि ही बेरिंग आहे. हा जो शाफ्ट आहे इकडच्या टोकावरती याला मिनिंग दिलेले आहेत, हे बघा हे आपल्याला मिनिंग दिसत आहेत, सरळ रेषा सारखे जे दिसत आहेत ते मिनिंग आहेत, जेणेकरून ते या आतल्या गिअर मध्ये प्रॉपरली परफेक्ट कुठलाही प्ले न राहता ते तिच्यामध्ये बसले पाहिजे, जेणेकरून आपली एनर्जी वाया जाणार नाही. आपल्याला स्टेटर असेंब्ली दिसते, या ठिकाणी स्टेटर असेंब्ली दिसते. स्टेटर असेंब्ली नंतर तिच्यामध्ये रेग्युलेटर आणि RR युनिट बसवलेले असतात. हे वायर सॉल्डरिंगच्या सहाय्यानं या ठिकाणी सॉल्डर केलेले आहेत. याच्या आतमध्ये ऑइल सील पण या ठिकाणी फिट केलेली आहे. या स्लिप रिंग वरती बसणारे हा कटआउट, याला कटआउट रिले सुद्धा आपण म्हणतो. हे बघा हे ब्रश याच्यावरती असे प्रेस करून बसतात. ज्यावेळेस हा पूर्ण असेंबल असतो त्यावेळेस हे ब्रश
याला घासून चालतात. आलं लक्षात? आता आपण यातल्या एक एक पार्टचं महत्व काय आहे हे तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी. आता हे बघा, आपल्याला या ठिकाणी हा रोटर दिसतो, याला आपण हा जो फिरतोय हा वाला याला आपण रोटर असं म्हणतो. आता या रोटरचं काम काय? अल्टरनेटर मध्ये हा जो फिरणारा भाग आहे याला आपण रोटर म्हणतो. विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी चुंबकीय क्षेत्र जे आवश्यक असतं ते या रोटरच्या माध्यमातून तयार केलं जातं. शाफ्टवर वाइंडिंग केलेल्या फील्ड कॉइलवर 4 किंवा 6 पोल असतात. आता याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 हे 3 आणि 1 2 3 4 5 आणि 6 याच्यावरती किती पोल आहेत? याच्यावरती आपल्याला 6 पोल दिसत आहेत. रोटरच्या एका बाजूला 2 स्लिप रिंग, हा जो रोटर आहे याच्या बाजूला या ठिकाणी या 2 स्लिप रिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. या इन्सुलेशन करून बसवलेल्या असतात आणि या स्लिप रिंग वरती जो कार्बन ब्रश असतो, जो मी तुम्हाला दाखवला की हा जो कार्बन ब्रश आहे हा या ठिकाणी बसतो. आता रोटरचं कार्य आपल्या लक्षात आलं की बा रोटरचं कार्य काय आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही स्टेटर असेंब्ली दिसते. आता या स्टेटर असेंब्लीचं नेमकं काम काय? याला आपण आर्मेचर सुद्धा म्हणू शकतो. तर अल्टरनेटर मधील आर्मेचरचे कार्य करणाऱ्या व स्थिर असणाऱ्या भागास आपण स्टेटर असं म्हणतो, कारण की हा जर भाग फिरत असेल तर हा भाग स्थिर असणार आहे. अल्टरनेटर कडून मिळणारा आउटपुट किंवा व्होल्टेज वाढवण्यासाठी अल्टरनेटर मध्ये स्टेटरचे वाइंडिंगचे 3 संच दिलेले असतात. वर 3 कॉइल गुंडाळून त्याची टोके एकमेकात जोडलेली असतात. आपल्याला या ठिकाणी दिसतं हे 3 चे सेट केलेले आहेत. नंतर याच्या आतमध्ये या ठिकाणी डायोड दिलेले असतात. आता हा डायोड काय करतो? डीसी प्रवाह, एसी प्रवाहाचं डीसी प्रवाहामध्ये रूपांतर या ठिकाणी डायोडच्या माध्यमातून केलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला ही जी स्लिप रिंग आहे, ही स्लिप रिंग काय काम करते? स्लिप रिंग फ्रेम मध्ये रेक्टिफायरच्या माउंटिंग प्लेट आणि प्री लुब्रिकेटिंग बेअरिंग बसवलेले असतात. ह्या रेक्टिफायर हा स्लिप रिंग एंड हेड किंवा हीट सिंक मध्ये प्रेस केलेला असतो आणि स्टेटर लीडशी जोडलेला असतो. आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर आता आपल्याला ही बेरिंग दिसते. या बेरिंगचं काम काय आहे? या रोटरला आधार देण्यासाठी या बेरिंगला या ठिकाणी दिलेलं आहे. बेरिंग एंड शील्ड मध्ये बसवलेला असतो. जसं की इथला जो हा जो एंड शील्ड आहे, या एंड शील्डला हा बेरिंग बसवलेला असतो आणि या बेरिंग मुख्य देण्याचं कारण काय या ठिकाणी की हा जो रोटर आहे या रोटरला आधार देण्यासाठी तो समतोल रीतीनं फिरला पाहिजे, यासाठी ही बेरिंग दिलेली आहे. आणि आता आपल्याला अजून इकडच्या बाजूनं फॅन दिसतोय. हा फॅन दिसतोय फ्रेम आणि व्ही पुली यांच्यामध्ये रोटर शाफ्ट फॅन फिट केलेला असतो. जेव्हा अल्टरनेटर कार्य करतो तेव्हा अल्टरनेटर कॉइल मधील निर्माण झालेली उष्णता कमी करण्यासाठी मुख्य करून या फॅनचा उपयोग केला जातो. हा जो फॅन आहे हा या कॉइल मधील जी उष्णता निर्माण झालेली आहे ती उष्णता कमी करण्यासाठी या फॅनचा उपयोग केलेला आहे. बस एवढं कार्य आपल्या सगळ्यांना समजलं असेल. हे सगळे पार्ट तुम्हाला दिसत आहेत. रोटर, स्टेटर, बेरिंग, एंड प्लेट, फॅन, पुली, हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी एक एक करून दाखवलेलं आहे. मला असं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. एखादी गोष्ट समजली नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला लगेच त्याच्यावरती रिप्लाय दिला जाईल. आपण तशा रीतीनं याला खोललं किंवा रिमूव्ह केलं की याला आपल्याला फिटिंग करायचंय किंवा रिअसेंबल करायचंय. रिअसेंबल केल्यानंतर अल्टरनेटर आपला काम करतो का आपण एका लाईटच्या साहाय्यानं हे सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवतो. आता अशा रीतीनं आपण पूर्ण अल्टरनेटर रिअसेंबल केलं.
रिअसेंबल केल्यानंतर आपण एकदा याला टेस्ट करून पाहणार. हे पहा, आणि लाईटचा या ठिकाणी आपण आता अल्टरनेटर काम करतं का नाही करत त्यासाठी टेस्टिंग साठी वायरिंग केली. हा पॉझिटिव्ह वायर आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे. इथं आर्थिंग दिलेली आहे, आलं लक्षात. आणि याला आपण एक इंडिकेटर जोडलं. आता हे इंडिकेटर आपण बॅटरीच्या सहाय्यानं इथं हे लावून याला आपण फिरून बघणार की बा हे चालू होतं का नाही होत. तर हे सुद्धा मी तुम्हाला लगेच करून दाखवतो. आता आपण याला बॅटरीचं कनेक्शन सुद्धा दिलं. आता हा लाईट लागत नाही. हे पहा, पॉझिटिव्हचा वायर आपण हा जोडलेला आहे, निगेटिव्हचा वायर या ठिकाणाहून आपण जोडलेला आहे. आणि आता आपण आपला हा जो अल्टरनेटर आहे हा करंट निर्माण करत आहे का किंवा सुस्थितीत व्यवस्थित तयार झाला का, बरोबर तो रिपेअर झाला का हे आपण बघणार आहे. हा जर लाईट लागला तर आपण समजून जाणार, मी जर याला बॉडी अर्थ करल आणि हा जर योग्य काम करत असेल तर हा माझा लाईट लागून जाईल. जर नाही लागला तर समजून जायचं की आपल्या कामामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, अजून आपल्याला तो दोष दूर करावा लागतो का हे पाहणार. आता ही टेस्टिंग आपण कदाच मी सगळं रिमूव्ह केलं आणि रिपीट सुद्धा केलं. हे कनेक्शन सुद्धा जोडून दाखवले. आता आपण याला लावून बघणार की आपला अल्टरनेटर योग्यरित्या काम करल किंवा नाही करत. हे बघा, आपला अल्टरनेटर एकदम व्यवस्थितरित्या दुरुस्त झाला हे आपल्याला कळतंय. म्हणजे तो करंटही व्यवस्थित निर्माण करतोय आणि त्याला कुठलंही शॉर्ट सर्किट सुद्धा नाहीये आणि तो योग्यरित्या गाडीवर काम करतो. अशा रीतीने तुम्हाला अल्टरनेटरची परिपूर्ण माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सर्व माहिती समजली असेल असं गृहीत धरतो. जे काही समजलं नसेल ते कमेंट बॉक्स मध्ये टाका, तुम्हाला त्याचं उत्तर नक्की दिलं जाईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.